फौजी साहेब ड्युटीवर गेल्यापासून आहे ना घरी अजिबात मन लागत नव्हतं बर का. असलं बोर झालं होतं ना आणि मुलांच्या पण सुट्ट्या संपत आल्या होत्या. चला म्हटलं 2-3 दिवस जाऊन यावं माहेरी. दुपारचं खूप ऊन होतं बर का, त्यामुळे सकाळीच आवरून निघालो होतो. आता लॉंग रूट आहे म्हटल्यावर पहिलं म्हटलं चाकाची हवा तरी चेक करावी, कारण एवढ्या उन्हामध्ये प्रवास करायचा आहे, नको मध्येच काही झंझट व्हायला. त्यानंतर टाकी फुल केली आणि निघालो बाबा मामाच्या गावाला. ऊन तर एवढं लागत होतं ना, रोडनीच चक्कर यायला लागली होती मला तर. सकाळी सकाळी किती पण लवकर आवरायचं म्हटलं ना तरी पण आवरतच नाही बर का, काही ना काही काम निघतच राहतं. तरी पण ह्या रूटला भरपूर झाडं आहेत म्हणून बरं एवढं ऊन पण लागत नाही. पहिलं माहेरी जायचं म्हटल्यावर खूप तकलीफ व्हायची बर का, कारण काही ठिकाणी रोडचं काम झालेलंच नव्हतं. आता एवढ्यात रोडचं काम झाल्यापासून जरा बरं वाटतंय. पेट्रोल टाकल्यानंतर आम्ही अजिबात कुठे थांबलोच नाही बर का, डायरेक्ट नॉनस्टॉप घरी आलो. त्यानंतर थोड्या वेळ आराम केला आणि जेवण वगैरे करून लगेचच गेलो होतो शेतामध्ये फिरायला. ह्या पोरांना ट्रॅक्टरचं तर एवढं वेड आहे ना, ट्रॅक्टर दिसला की लगेचच ट्रॅक्टरवर जाऊन बसतात. आता आपली तब्येत पण काही बरोबर नाही बर का, पण तरी पण ब्लॉग बनवायचं काम चालू आहे, आवाज पण बसलाय पार. त्यानंतर आलो होतो आंब्याच्या झाडाखाली. पाड तर एवढे पडलेले होते ना, आंबे मला तर सगळ्यात फेवरेट आहेत बर का, लहानपणापासून आवडतात मला. ऊन पण खूप झालेलं होतं, मग आंब्याच्या झाडाखाली बसून बसले होते आंबे खात. मम्मीन त्यांचं तर खूप अवघड आहे बाबा, एवढे पाड पडलेले तरी पण कधी गोळा करायला येती नाही. त्यानंतर बसलो होतो तेथेच थोड्या वेळ गप्पा मारत. संध्याकाळ होत आलेली होती, मग आलो बाबा घरी. इकडं मणिमाऊचे बसले होते मी लाड करत. एवढं शहाणं मांजर आहे ना, खूप गुण करतं बाबा. त्यानंतर मस्त दुधाचा पहिला चहा करून पिलो. त्यानंतर पप्पा मी गेले होते पुन्हा शेतामध्ये, कारण आंबा पाडी लागलेला होता. मग म्हंटल उतरून तरी आणावं. पप्पांनी सगळे आंबे पटपट खुडीने काढून दिले आणि तोपर्यंत खालच्या साईडचे सगळे आंबे मी हाताने तोडले. अंधार पण पडायला लागलेला होता, मग पटपट जाळ्या भरून आलो बाबा घरी. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.